उचकाव गावाला जाऊ चला, गुरुमंगलायाला पाहू चला. महिमा देवाचा लई थोर त्या देवाचं दर्शन घेऊ चला. महिमा देवाचा लई थोर त्या देवाचं दर्शन घेऊ चला. मंगळायाच्या दर्शनासाठी जलसागर लुटला. पंढरीचाच महिमा जय अवतरला उचकावय गावाला. पंढरीचाच महिमा जय अवतरला उचकावय गावाला. अशा देवाचं गुणगान गाऊ चला, त्याचा भंडारा कपाळीला उचला. महिमा मंगळायाचा लई थोर माझ्या देवाचं दर्शन घेऊ चला. महिमा माझ्या देवाचा लई थोर त्या देवाचं दर्शन घेऊ चला. पंचगंगेचा शिखर माझ्या देवाच्या सेवेसाठी भारी. वैकुंठ पुरी कबाळ पुजारी पाणी घालतो नेमानी. वैकुंठ पुरी कबाळ पुजारी पाणी घालतो नेमानी. ढोल काही टाळ वाजतल्या सांग सकाळ काकर आरतीला. महिमा देवाचा लई थोरे त्या देवाचं दर्शन घेऊ चला. महिमा देवाचा लई थोर त्या देवाचं दर्शन घेऊ चला. देवा भैरवनाथाचा मंगळाची नाचा वरदाचा माझ्या तिरावर. थाप मार डिंबऱ्या तुझ्या ढोलावर. चला माझ्या घरवाल्याला मी तेव्हा पूजा करेन तेव्हा गेला. सोन्यासारखा देव मला आनंद झाला त्या बाळाला. जेव्हा चला माझ्या घरवाल्याला तेव्हा देव मंगळाया बोलतो. पुढचा पुढे मागे घेता येणार नाही कळलेला. आता मंगळायाची जवळ दादा विचार मनाचा करतो. माझ्या पायातले खडावून हे जा तुझ्या सोबतीला. गावाच्या मेल सजवेला ती खडावून माझा मंगळाया म्हणून पूजा करत्या जाग्याला. ऐकून माझ्या देवासारख्या देवाचं बोल ऐकून घेतली बाबा घ्यायच्या पद्याला. बाजूला सुरुवात कशी बाबा हसायला. लक्षावर खेळावर खेळावर
करून घेतलं आणि जर माझा सिंहकाला माझ्या गावात नवीन तयार झाला तर परडी बांधायचा मान दिला माझ्या वेळेला परडी बांधायचा मान दिला जाईल तुला त्या परडी बांधल्याबद्दलचा तुझा माया माया केलं जाईल त्या जाग्याला
सीता बोला बाबा रे तिने तिकीचा मान देतो तिने तिकीचा मान कसला माहिती का तिने तिकीचा मान महाशिवरा जत्रा माझी भरेल माझी घराची जत्रा आता ती जत्रा तुझ्या गावड्याच्या बाळाला मान देत गावड्याच्या बाळाला मान दिला आणि बोलतोय मंगळाची जर शिकाची पालखी जर निघली तर माझा हरायाचा बाळ ते भंडारा लावायला पालखी सोबत राहणार त्या जाग्याला माझ्या पालखीच्या भोवताला ठेवायला माझ्या सबिनेला माझ्या पालखीच्या भोवताला हरायाचा बाळ असेल भंडारा लावायला आणि जर बाबा एखादा सीध गावात वेळ झाला तर भंडाऱ्याची वाटी द्यायला गावड्याच्या बाळाला मान दिला जाईल नेमलेल्या गावाला भंडाऱ्याची वाटी वाटत गावड्याच्या बाळाच्या जाग्याला बोला ऐकून घेतलं वळगुदी सीताने आनंद गावा जीवाला निघून गेला जानोळी गावाला इथं आजच्या कोणी चपला विसावा हातेला सुरुवात कशी बाबा हातायला माझी सेवा केली पाहिजे मला तू पाणी घातले पाहिजे त्यावेळेला पुतळीचा माल आहे माझ्या मनाला मी तर राहणार आज राहूच्या माघारीचं मठ होणार त्या जाग्याला माझी सेवा पाहिजे तर तुम्ही करायला मी थोडीशी लागला बोलायला जेव्हा तुमच्या गळ्यात लागले निघवाला दिसायला काय लागलं होतं सांगायला हात लावला तिळाला केला विचार
असं हे माझ्या मंदिराला बोलताना जो लागला होता इथे जर डोळी भरावे देवा आता जेवढं तो मला दुकान हात मिळत होती त्यावेळी आता जेवलं तर जेव्हा दुपारी हात धुवायला धडधड आहे जर माझ्या मेंढीचं कोकरू जर मेलं तर माती आड करताना सुख येईल माझ्या हाताला जर माझी मेंढी येईल तर कोकरू करताना इटा लागेल माझ्या वाटला त्या जाग्याला बाजूला सुरत मामा कशी आता हसायला आता नाराई तर तिने काही केलेलं तयार होईना दिवसामागे दिवस लागले करायला 3 दिवस झाले मंगळाया तिला पेटायला काय लागला होता प्रकार घडायला चिंता पहिली होती माता बाई तर तिने गावले आता नाऱ्या मंगळाया सीताने विचार केला मनाला काय लागला होता मंगळाया करायला त्या जाग्याला हाते घालावेला सीता त्याने केला ना विचार म्हणा आता तो सांगावर येणार सोनेराव 5 मिनिटाचं छंदी होय सगळ्या संघाचे नियम दिल्या प्रमाण पण सगळ्यांची जी दिलंय हा ती सांगायचं आणि ते कुठे मारून बाजारात गेलं पाहिजे होय हा होय सगळ्यांनी देवाशी देवाण काय केलं जर फक्त थोडे म्हणून बसलेला 3-4 वाजता हा म्हणून हा भगवंतानं माझ्या सर्व देवाच्या आरतीला ढोल पैताळ बावळ दिलं केलं या तेव्हा सगळ्या देवा देवा ढोल वालग्या शिवी मागतो होय बरोबर आहे उत्सवात म्हणून बोलत नाही मी बी पुजारी दादा माझ्या देवात म्हणून सांगते पण आणले आणले नाही आबा हा हा म्हणून सर्वांना काय केले देवा तुम्ही विटका दिला मला कधी करावे मग मला विटका दिला मला कधी करावे देवा तुला देव म्हणावं का माई बाप म्हणावं देव म्हणावं का माई बाप म्हणावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव उंच गाव पंचगंगेचे सितार तुझ्या सेवेसाठी छान कोणी कोणता देवाला पाणी घालतो या प्रकार प्रकारच्या फुला देवाची पूजा करतो या करतो या होय म्हणून हा देवा तुम्ही टिका दिला